काल रात्री चावल्यात मला मच्छल. काल मी बघून आलोय झापूक झोपूक पिक्चर बँडीज बँड गोली दोकाबोकी लाज घासली. अशीच अवस्था झाली होती आमची पण, कारण आम्ही बघायला गेलो होतो झापूक झुपूक पिक्चर. हे आत्ता रील्स व्हायरल व्हायला लागलेत की झापूक झुपूक पिक्चरचे शो बंद पडलेत, शोला कुणी चाललं नाहीये, 2-2 माणसांनी पिक्चर बघितलाय. हे आम्ही स्वतः अनुभवलंय, आम्ही स्वतः त्या थिएटरमध्ये उपस्थित होतो. म्हणजे साताऱ्यासारख्या ठिकाणी जर पिक्चरचे शो बंद पडलेत कारण पिक्चरचे तिकीटच कुणी घेतलेलं नाहीत, तर मग तुम्ही समजून जा काय आहे काय नाही ते. तरी सुद्धा आम्ही चित्रपट बघायला गेलो कारण आमचा केदार शिंदे सरांवरती विश्वास होता. की लोकांनी ही मूवी 1 सेंटेन्स मध्ये तुम्ही काय सांगाल की का बघावी? आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवलाय म्हणून बघावी. आणि आमच्या ह्याच विश्वासाला गोलीगत धोका मिळालाय. मी काय केले? नमस्कार मंडळी, मी आशुतोष कुमठेकर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती .com अर्थात कॅरी ऑन मराठी झापूक झोपूक. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काढणार आहोत आपण करणार आहोत रिव्ह्यू झापूक झोपूक पिक्चरचा. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा काही रोस्ट नाहीये, हा काही वाढवून चढवून सांगितलेला एखादा व्हिडिओ नाही. जे काय आहे ते आम्ही सत्य सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना कोणाला झापूक झोपूक पिक्चर बघायचा आहे किंवा ज्यांना बघायचा नाहीये त्या दोघांनी सुद्धा हा व्हिडिओ छानपणे बघा, पूर्णपणे बघा. अतिशय सोयीस्कर आणि अतिशय सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगणार आहे झापूक झोपूक पिक्चर म्हणजे नेमकं काय आहे ते. लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बॅकग्राऊंड सगळ्यांना माहिती असेल, झापूक झोपूक पिक्चर का काढला. बिग बॉसचा विनर झाला होता सूरज चव्हाण आणि म्हणून केदार शिंदेंनी त्याच्या सहानुभूतीपोटी असेल, सिंपतीपोटी असेल, त्याच्या प्रेमामुळे असेल, कशाच्याही मुळे असेल पिक्चरची घोषणा केली की मी सूरज चव्हाणला घेऊन एक पिक्चर करणार आहे आणि तोच पिक्चर म्हणजे झापूक झोपूक. आता सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या लोकांना असं वाटतंय ना की झापूक झोपूक म्हणजे सूरज चव्हाणची बायोग्राफी आहे, त्यांच्यासाठी एकदा रेस्ट इन पीस. कारण तसं काही नाही आहे. थोडासा पार्ट आहे पिक्चरमध्ये जे आपल्याला वाटतं की हे सूरज चव्हाणच्या आयुष्याशी रिलेटेड आहे, बायोग्राफी वगैरे काही नाही आहे. त्यामुळं जर ते घेऊन डोक्यात चालला असाल ना की सूरज चव्हाणची बायोग्राफी वगैरे जाऊ नका. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पिक्चरबद्दल बोलूया, ओव्हरऑल पिक्चरबद्दल. जर तुम्ही सूरज चव्हाणचे डायहार्ट फॅन आहात, जर तुम्हाला सूरज चव्हाण ॲज अ हिरो म्हणून बघायचं आहे, तर तुम्ही टाइमपास म्हणून हा चित्रपट 100% बघा. तुमचं एंटरटेनमेंट होईल 144 मिनटं. जर तुम्ही सिनेमा लव्हर म्हणून केदार शिंदे सरांचा पिक्चर म्हणून बघायला चाललाय, तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. केदार शिंदे तुम्हाला माहितीच नाही आहेत, त्यांची आधीची कामं तुम्हाला माहितीच नाही आहेत, अशा आविर्भावात जा तर तुम्हाला चित्रपट आवडेल. स्टोरी जरा रंगवण्यासाठी जरा सस्पेन्स वगैरे टाकलेत केदार शिंदेंनी, जरा ट्विस्ट टाकलेत, पण ते ट्विस्ट एका पॉईंटला असं तर बास किती हे झालं हे झालं हे झालं सारखं असं गोंधळलेली स्टोरी वाटते थोडीफार. या पिक्चरच्या डिरेक्शनबद्दल किंवा पिक्चरच्या स्टोरीबद्दल, केदार शिंदे सरांबद्दल सगळ्यांना खूप अभिमान आहे, प्राऊड आहे आणि त्यांचं काम आपण ऐकत बघत आलोय. जत्रा असेल, खो खो असेल, अगबाई आरेच्या असेल, त्यानंतर आत्ता आलेला महाराष्ट्र शाहीर, बाई पण भारी देवा, इतके क्लास पिक्चर त्या माणसानं दिलेत आणि त्यांना हा पिक्चर का करावा वाटला हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न होता. पण आम्हाला पहिल्यांदा वाटलं की चला ठीक आहे, केदार शिंदे करतायत म्हणजे काहीतरी युनिक असेल, सूरज चव्हाणकडून सुद्धा ते ऍक्टिंग करून घेऊ शकतात. म्हणजे सगळ्यांना हेच वाटलं की सूरज चव्हाण काय ऍक्टर आहे का, पण केदार शिंदे आहेत म्हटल्यावरती त्याच्याकडून काहीतरी चांगलं त्यांनी काढून घेतलं असेल. या पिक्चरची स्टोरी टिपिकल मराठी सिरियलची स्टोरी आहे. म्हणजे सुरुवातीलाच तुम्हाला काहीतरी VFX दिसतं, कसलं तरी बाकाळ VFX आहे. केदार शिंदे सरांना रिस्पेक्ट आहे त्यांच्या इतर कामांसाठी. सूरज चव्हाणला हेट नाही, केदार शिंदे सरांना हेट नाही, कुणालाच हेट नाही, पण सुरुवातीचं VFX अतिशय गलिच्छ होतं. खतम. ज्यांनी पिक्चर बघितलाय त्यांना कळालं असेल. म्हणजे सुरुवातीला एकतर वाटलं आम्ही काय बाहुबली बघायला आलोय काय, का सूरज आता असा येतोय राक्षस भिक्षस उचलून टाकतोय काय. सॉरी, स्पॉइलर नाही देऊ शकत मी तुम्हाला. म्हणजे पिक्चरची सुरुवात असते ना, आपण म्हणतो ना पिक्चर गेल्यानंतर सुरुवात मिस नाही झाली पाहिजे पिक्चरची, म्हणून आम्ही धावत पळत गेलो आणि असं वाटलं की नसतो आलो सुरुवातीला तर बरं झालं असतं. पुढं पिक्चर सुरू होतो आणि टिपिकल तुम्हाला असं वाटतं तुम्ही सिरियल बघताय एखादी. मग ते सिरियलसारखे झाप झोपचे इफेक्ट, ते असं इंटरवलला पण मध्ये काहीतरी ते असं डिझाईन केलंय खतरनाक. म्हणजे हा पिक्चर आहे ना, केदार शिंदेंनी असं त्यांच्या वेगळ्या लेवलचा पिक्चर केलाय. जत्रा बित्रा सगळं इकडं आणि झापूक झोपूक इकडं. आता मग अशी सांगितलं तसं स्टोरी म्हणजे असं काहीतरी जांगड गुत्ता आहे स्टोरीमध्ये. एवढीशी स्टोरी आहे, केदार शिंदे सरांनी ती स्टोरी एवढी केली आहे. म्हणजे त्यांची क्रिएटिव्हिटी आहे, त्याबद्दल काही नो डाऊट. स्टोरी त्यांनी रंगवली आहे, छान स्टोरी. पण जरा विषय असा होतो की तुम्ही स्टोरी प्रेडिक्टेबल आहे, थोडी थोडी तुम्ही प्रेडिक्ट करता स्टोरी. एंडला थोडासा सस्पेन्स वेगळा ठेवलाय त्यांनी, पण इतकं काय एवढं काय असं वाटत नाही की अरे बाप रे हो कसला सस्पेन्स, असं काय वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्टिंग. सूरज चव्हाण काय हा ॲक्टर नाही आहे, तो रील स्टार आहे. त्याचा कॉन्टेंट आजसुद्धा क्रिंजच आहे. त्याच्या कॉन्टेंटला बघून कोणीही शिव्याच देणार. त्यानं ॲक्टिंग कशी केली आहे तर
त्याच्या मानानं त्यानं ऍक्टिंग छान केले. केदार शिंदेंनी ते ऍक्टिंग छान करून घेतले. पण एका पॉईंटला असं वाटतं की सूरजपेक्षा बाकीचे कलाकार खूप छान आहेत. जे बालकलाकार घेतलेत सूरज चव्हाणच्या भोवती एक नंबर काम केले सगळ्या भावांना लव यू. विलनचं काम सुद्धा आम्हाला आवडलं. आम्ही विलनला निर्जलीमध्ये बघितला होता आणि विलननं त्यात पण काम छान केलं, निर्जलीमध्ये पण. ह्यात पण विलननं काम एक म्हणजे जे ड्रामॅटिक जास्त आहे ना, म्हणजे असं म्हणजे खतरनाक असं मानबिन वर करून असं एक नंबर काम केलंय. त्यामुळे त्या गोष्टी बाजूला आहेत. ऍक्टिंगचा वाद नाही, ऍक्टिंग छान केली सगळ्यांनी. मध्ये आधी कुठंतरी सूरजची ऍक्टिंग जरा अशी असं वाटतं की काय केलंय असं वाटतं मध्ये आधी कुठंतरी. आता येऊया आपण पिक्चरच्या एकंदरीत एडिटिंगबद्दल वगैरे. केदार शिंदे सर, तुम्हाला म्हणजे नेमकं काय झालं होतं की म्हणजे काय एवढ्या घाईत पिक्चर केलाय? म्हणजे फोकसवरती तरी लक्ष द्यायचा. पिक्चरमध्ये बऱ्याच फ्रेम असे आहेत की ज्याच्यामध्ये फोकस हल्लाय. मग काय सिनेमॅटोग्राफरचं लक्ष नव्हतं का? एडिट करताना काय कळलं नाही का? शूट करताना असं झालं की चला बाबा आपला एकदा पिक्चर करायचा करून टाकू. म्हणजे जे लोक सिनेमावरती प्रेम करतात, ज्यांना सिनेमा बघायचा आहे, केदार शिंदेचा सिनेमा बघायचा आहे ना, त्या लोकांसाठी पिक्चर म्हणजे अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. फैमिली देखती है वरना. कारण केदार शिंदे सर, तुमच्यासाठीचा रिस्पेक्ट आमचा खूप मोठ्या लेवलला आहे आणि तुम्ही असे प्रोजेक्ट करणं म्हणजे हे कुणालाच पटणारी गोष्ट नाही आहे. हां, आता दुसरी गोष्ट, ज्या लोकांना पिक्चर ॲज अ म्हणून बघायचा आहे, टाइमपास म्हणून बघायचा आहे ना, त्यांच्यासाठी पिक्चर बेस्ट आहे. ज्यांना जाऊन हसायचे, सूरज ज्यांच्यासाठी हिरो आहे ना, की मला सूरज माझ्यासाठी आयडॉल आहे, सूरजचे तुम्ही एकदम कडक फॅन असाल, एकदम डाय हार्ट फॅन असाल, त्यांच्यासाठी पिक्चर ओके, छान आहे. तुम्ही जावा, पिक्चर एन्जॉय करा, पण कुठलीही अपेक्षा ठेवून जाऊ नका. म्हणजे ती सूरजची बायोग्राफी आहे किंवा काय वगैरे तसलं काय मनात ठेवून जाऊ नका. म्हणजे पिक्चर बघायला जा, ह्या कानानं पिक्चर ऐका, ह्या कानानं सोडून द्या. इकडनं पिक्चर बघा, सकाळी उठून सोडून द्या. लिटरली सूरज चव्हाणच्या 144 रील्स जर दाखवल्या तर तो 144 मिनिटांचा झपक पिक्चर होणार आहे. जिथं जिथं सूरज चव्हाण दिसतो तिथं तिथं त्याची रील दिसते. म्हणजे सूरज चव्हाणच्या रील्स बघणं वेगळं आणि सूरज चव्हाणचा चित्रपट बघणं वेगळं. 4 लाईक मिळाले म्हणून काय माणसाची लायकी बदलत नाही ना. हां, म्हणजे असं झालंय की सूरज चव्हाण पिक्चर करतोय आणि केदार शिंदे रील्स करतायत. हे असं काहीतरी झालंय पिक्चरचं. त्यामुळं माफ करा, पण हा पिक्चर आम्हाला आवडलेला नाही. ॲज अ सिनेमा लव्हर म्हणून आम्हाला हा चित्रपट आवडलेला नाही. एंटरटेनमेंट करायचं आहे, टाइमपास करायचा आहे म्हणून एक नंबर पिक्चर आहे, त्यात वादच नाही. तुम्ही हसणार, तुम्ही मज्जा मस्करी करणार, चेष्टा मस्करी करणार, त्या गोष्टी होणार आहेत पिक्चर बघताना. पण जर तुम्ही केदार शिंदेचा पिक्चर म्हणून बघायला गेला तर तुम्हाला पिक्चर आवडणार नाही. VFX गणले, गाणी एक नंबर आहेत पिक्चरची. पिक्चरच्या गाण्यांबद्दल बोलायचं झालं ना, गाणी एक नंबर आहेत. स्पेशली चंदन कांबळे सरांचं शेवटचं गाणं एक नंबर गाणं आहे. अजून एक त्यात गाणं आहे, ते त्यांनी यूट्यूबला रिलीज केलेलं नाही, त्यामुळे मी त्या गाण्याबद्दल सांगणार नाही. ते पण गाणं छान होतं, सगळी गाणी छान होती, पण चंदन कांबळे सरांचं गाणं एक नंबर आवडलं आपल्याला. म्हणजे या सगळ्या चेष्टेच्या गोष्टी झाल्या. पण आता मी एका सिरियस मुद्द्यावरती येणार आहे. तो मुद्दा आहे मराठी चित्रपट. अशी टीका केली जाते की मराठी चित्रपटांना प्रेक्षक जात नाही, प्रेक्षक मराठी चित्रपट बघत नाहीत. जर तुम्ही आम्हाला कॉन्टेंट झापूक सारखा देणार असाल तर आम्हाला मराठी चित्रपट बघायचे सुद्धा नाही आहेत. ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून, एक विरंगुळा म्हणून आम्ही ते चित्रपट नक्की बघू. पण ज्या प्रकारचा मराठी चित्रपटांचा सेटबॅक आहे ना, ज्या प्रकारचा मराठी चित्रपटांचा इतिहास आहे, त्या धाटणी चित्रपट आम्हाला बघायचे. म्हणजे केदार शिंदे सरांनी जत्रा पिक्चर काढलाय, तो सुद्धा प्युअरली एंटरटेनमेंट पिक्चर आहे. पण जत्रा एका बाजूला आणि झापूक एका बाजूला, त्या चित्रपटांची तुलना आम्ही करू शकत नाही. जे लोक म्हणतात ना की मराठी चित्रपटांना प्रेक्षक येत नाहीत, मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांना येत नाहीत खास करून, त्यांच्यासाठी प्रवीण तरडेंनी एक वाक्य दिलं होतं की तुम्ही त्या दर्जाचा सिनेमा द्या, प्रेक्षक चित्रपटांना येणारच. आणि मी त्याच्यात ॲड करतो, तुम्ही चांगला कॉन्टेंट द्या, प्रेक्षक झक मारत तुमचा पिक्चर बघायला येणार. म्हणजे वेडनं पैसे कमावले नाहीत का, सैराटनं पैसे कमावले नाहीत का, नट सम्राटनं पैसे कमावले नाहीत का, टाइमपासनं पैसे कमावले, मग ते काय पिक्चर चांगलं, त्याला काय मराठी प्रेक्षक आले नाहीत का? मराठी प्रेक्षक येतो. मराठी प्रेक्षक हा सुजाण आहे, मराठी प्रेक्षक हा सुज्ञ आहे. मराठी प्रेक्षकाला कोणता पिक्चर बघायचा ते कळतं. हां, आता असं पण नाही की सगळ्याच पिक्चरकडे मराठी प्रेक्षक, सगळेच पिक्चर खराब आहेत, पिक्चर चांगले सुद्धा येत आहेत. मग तुम्ही प्रमोशनला कुठं कमी पडताय का ते बघा. तुम्हाला ऑडियन्स कोणता कॅप्चर करायचा आहे ते बघा. आम्ही काय पिक्चर अनालिसिस्ट वगैरे नाही आहे किंवा काय क्रिटिक नाही, कोणीच नाही आहे. आम्ही क्षुल्लक आहे, आम्ही काहीच उपटलेलं नाही आयुष्यात. पण तरीसुद्धा आम्हाला ज्या गोष्टी वाटतात ॲज अ मराठी व्ह्युअर म्हणून, मराठी सिनेमाचा एक चाहता म्हणून आम्हाला ज्या गोष्टी वाटतात त्या ह्या गोष्टी आहेत. म्हणजे अशीही बनवाबनवी चित्रपट आजसुद्धा आम्ही मित्र एकत्र आल्यानंतर लावतो, हसतो, बघतो. का? कारण त्या चित्रपटाचा दर्जा तसा आहे. स्वतः केदार शिंदेंनी जत्रा दिलाय, खो खो दिलाय, अगबाई आरेच्या दिलाय, महाराष्ट्र शाहीर दिलाय.
त्या केदार शिंदेंनी झापूक झुपूक सारखा चित्रपट करणं म्हणजे काय आहे? म्हणजे माझे काही साधे प्रश्न आहेत केदार शिंदे सरांना, सिंपल प्रश्न आहेत. जिओ स्टुडिओजनं जर तुम्हाला सपोर्ट केलाय, तुमचा प्रोडक्शन हाऊस तुमचं इतकं चांगलं आहे, तर तुम्ही चांगलं व्हीएफएक्स का नाही करू शकला? म्हणजे ते समजतंय की तुम्ही तिथं व्हीएफएक्स केलंय असं, म्हणजे ते तेवढं जुळून आलं पाहिजे त्या गोष्टी. बऱ्याच ठिकाणी फोकस चुकलाय, फोकस गांडलाय, फोकस हालतोय, शिफ्ट होतोय फोकस. मग एवढी कसली काय झाली होती तुम्हाला पिक्चर रिलीज करण्याची किंवा पिक्चर शूट करण्याची? 1-2 रिटेक अजून घेतले असते, पिक्चर चांगला झाला असता. मला सूरजच्या फॅन्सला एक थोडीशी विनंती करायची आहे किंवा एक थोडं सांगायचं आहे. मित्रांनो, तुमच्या सूरजला शिव्या कुणीच देत नाहीये. सूरज हा माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून चांगला आहे. त्याला बिग बॉसमध्ये सगळ्यांनी सपोर्ट केला. म्हणजे जे लोक त्याला शिव्या देत होते ना कॉन्टेंटवरनं, त्या लोकांनी सुद्धा सूरजला सपोर्ट केला. पण याचा अर्थ असा नाही की सूरज जे काही करेल ते लोकांना आवडलं पाहिजे. सूरज मनानं, स्वभावानं वागायला चांगला मुलगा आहे का? 100% चांगला मुलगा असेल. पण त्याचा अर्थ त्यानं केलेले व्हिडिओ चांगले आहेत असं नाही होत ना. त्यानं व्हिडिओ जे केले होते ते क्रिंज आहेत, क्रिंज होते आणि क्रिंजच राहतील. त्यानं पिक्चरमध्ये काम चांगलं केलंय का? ऍक्टिंग चांगली केली का? हो, त्यानं काम छान केलंय. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याचा पिक्चर, म्हणजे काय काय जणांनी तर अशी अपेक्षा असं बोलून दाखवलं की सूरज म्हणजे पुढचा दादा कोंडके. अरे तुम्ही कुठल्या माणसाला कुणाबरोबर कम्पेअर करताय? मला फक्त एवढं सांगायचंय की मराठी, म्हणजे केदार शिंदे सरांना पण मला, म्हणजे सगळ्यांना मला मराठीला सांगायचंय, इन्फ्लुएन्सरला घेतलं, सोशल मीडिया स्टारला घेतलं, याचा अर्थ तुमचा पिक्चर हिट होईल असं नाहीये. तुम्ही कॉन्टेंट द्या, आम्हाला कॉन्टेंट आवडला, आम्ही 100% तो कॉन्टेंट बघणार, आम्हाला तो कॉन्टेंट आवडेल. त्यामुळं मराठी प्रेक्षकांना जे आवडेल ना ते द्या. बाकी ज्यांना 144 मिनिटं जाऊन मज्जा करायची, मस्ती करायची, टाइमपास करायचा, त्यांनी आपल्या गँगला घेऊन जा, पिक्चर तुम्हाला आवडेल. धन्यवाद.